द लॉर्ड कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत तिळगुळाचे लाडू। तर साहित्य बघूया। इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत मी, गावठी तीळ आहेत। त्यानंतर 1 वाटी गूळ घेतलाय, 1 वाटी शेंगदाणे घेतले, शेंगदाणे पण घालणार आहे मी आणि डाळ्या सुद्धा घालणार आहे। अर्धी वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत आणि अगदी चिमूटभर मीठ घालणार आहोत आपण आणि वेलदोड्याची पूड अर्धा चमचा। आता आपल्याला आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजून घेऊया। आता शेंगदाणे भाजून घेऊया। छान खरपूस भाजून घ्यायचे आणि मग त्याची सालं काढून घेऊया आपण। हे बघा, आता सालं काढून झाली आहे माझी। हे बघा, आता हे सगळं थंड झालंय, आपण मिक्सरमधून काढून घेऊया आणि गूळ सुद्धा एकत्र करून मग मिक्सरमध्ये काढून घ्यायचं, विलायची पावडर वगैरे सर्व। बघा, अशा प्रकारे मी भरड करून घेतली, बघू शकता। आणि गाईचं तूप गरम करून यात मिक्स करून मग लाडू बांधा किंवा फ्राईंग पॅनमध्ये तूप गरम करत ठेवा आणि त्यात हे मिक्स। आता मी 2-3 चमचे म्हशीचं तूप आहे माझ्याकडे, घरचं तूप आहे। 2-3 चमचे टाकून घेते मी आणि मग त्यात मिक्स करून घेऊया। कमी पडलं तर अजून टाकू शकता तुम्ही, असं काही नाही। थोडे अख्खे तीळ ठेवले होते आणि थोड्या डाळ्या पण ठेवल्या होत्या। आता हे छान मिक्स करून घेऊ। असं तुम्ही परातीत पण काढून घेऊन मग तूप गरम करून त्यात टाकून लाडू वळवून घेऊ शकता, तसंही चालेल किंवा असंही चालेल। आपलं तुपाचं प्रमाण परफेक्ट आहे। आता आपण काढून घेऊया आणि मग गरम गरमच लाडू बांधून घेऊ। हे बघा, बांधले झाले। आता आपण हे मिश्रण काढून घेऊया। हे बघा, आता मी परातीमध्ये काढून घेतलं। हाताला सोसवेल इतकं थंड करून घ्या आणि मग बांधायला घ्या। हे बघा, बांधले जातात, अगदी इझी बांधले जातात। हे बघा, अशा प्रकारे मी आता सर्व बांधून घेते आणि मग सगळे झाले की तुम्हाला दाखवते। चला, आपले तिळगुळाचे लाडू तयार आहेत, बघू शकता तुम्ही, छान झालेले आहेत। मी जास्त गोड केलेले नाही आहे, तुम्हाला जास्त गोड हवे असल्यास तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता। या प्रमाणात तुम्ही करून बघा, अतिशय छान झालेले आहेत। एक मोडूनही दाखवते तुम्हाला, अगदी इझिली मोडतात। हे बघा, आणि लहान मुलांनाही एकदम व्यवस्थित खाता येतील, दातांना चिकटणार नाही वगैरे। छान झालेले आहेत। या प्रमाणात तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।